चला, जास्त वेळ न लावता डायरेक्ट क्वेश्चनला सुरुवात करू. IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? काय आहे प्रश्न? IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? हो, खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. पोलीस भरतीसाठी असो तर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत केली जाते. IMP प्रश्न आहे. यस, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे पोलीस भरतीसाठी. खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? पदोन्नतीनेच. यस, 3-4 वेळा विचारलेला आहे. बरोबर आहे. कोणते? सहाय्यक पोलीस निरीक्षक हे जे पद आहे ना, ते पदोन्नतीनेच भरले जाते. माझं मिसिंग आहे, सॉरी. महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य काय आहे? पोलीस होणार आहे, ब्रीदवाक्य तर माहीतच पाहिजे तुम्हाला. TCS द्वारे हो भरपूर वेळा विचारलेलं आहे. आतापर्यंत 7-8 वेळा TCS मार्फत सुद्धा विचारलेलं आहे. तुम्हाला सरळ सेवेला सुद्धा खूप वेळा विचारलेला आहे. तर सदरल क्षणाय खलीनग्रहाय खलीनी काय आहे ब्रीदवाक्य? माहीत असलं पाहिजे, बरोबर आहे ना. हां. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? IMP आहे. महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते? फोर्स 1 हे जे काय आहे दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात सशस्त्र दल म्हणून कोणते काम करते पथक? तर फोर्स 1. नवी मुंबई पोलीस आयुक्ताचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे नवी मुंबई? तर ठाणे व रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? ठाणे आणि रायगड या जिल्ह्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र आहे. भारत पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर भारत पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र हे जे आहे ना, तर हैदराबाद या ठिकाणी आहे. IMPच मित्रांनो आपण प्रश्न घेतले आहेत, काळजी करू नका. यस, हो, खूप वेळा विचारलेला हा प्रश्न आहे. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? हो, 3-4 वेळा विचारलेला प्रश्न आहे, बरोबर आहे. कोणत्या शहरामध्ये आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे. केंद्रीय पातळीवर SRPF ला समांतर अशी संघटना कोणती आहे? SRPF ला समांतर संघटना कोणती आहे? तर केंद्रीय पातळीवर SRPF ला समांतर संघटना, तर ऑप्शन क्रमांक 1 CRPF ही काय आहे? केंद्रीय पातळीवर SRPF ला समांतर अशी संघटना आहे. यानंतरचा प्रश्न आहे बघा. हो, IMP आहे, बरोबर आहे. विचारला जाऊ शकतो कारण त्याच्या पोलीस भरतीच्या आधारावरच आपण घेतलेले प्रश्न आहेत ना, बरोबर आहे. ग्रेहाउंड्स हे नक्षलवादी विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारले आहे? ग्रेहाउंड्स तर ग्रेहाउंड्स हे नक्षलवादी विरोधी पोलीस दल तेलंगणा या राज्याने उभारलेलं आहे नक्षलवादाविरुद्ध. CIDचा फुल फॉर्म काय आहे? काय आहे CIDचा फॉर्म? हो, खूप वेळा विचारलेला आहे. IMP आहे, नोट डाऊन करा. CIDचा फॉर्म आतापर्यंत बऱ्याच जणांना माहीत असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल. काय आहे CIDचा फुल फॉर्म? ऑप्शन क्रमांक 1 क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. पासपोर्ट म्हणजेच पारपत्र कोणते खाते प्रदान करते? पासपोर्ट
त्याला मराठीत पारपत्र देखील असे म्हटले जाते. तर कोणते खाते प्रदान करते, तर परराष्ट्र हे जे काय आहे खाते प्रदान करते. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी डॅश डॅश ह्या गव्हर्नर्स प्रणालीचा सध्या वापर केला जात आहे. ई गव्हर्नर्स आधुनिकीकरणासाठी काय ई गव्हर्नर्स प्रणालीचा कोणता ऑप्शन क्रमांक डी CCTNS. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य मासिक प्रसिद्ध केले जाते. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिलेल्या पर्यायांपैकी कोणते मासिक प्रसिद्ध केले जाते, तर दक्षता IMP प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅदमी डॅश डॅश येथे आहे, तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी आहे. SRPF मध्ये जवानांचे बेसिक हत्यार कोणते आहे? SRPF मध्ये जवानांचे बेसिक हत्यार काय असणार आहे? IMP प्रश्न. IMP प्रश्न आहे 21ला विचारलेला. कोणते आहे? SLR हे बेसिक हत्यार आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर केंद्रीय गुन्हे अन्वेषण नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? काय प्रश्न आहे? पोलीस आयुक्तालय नाही म्हणून विचारलेला आहे. 75 प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि ते देखील IMP असणार आहेत. जे 2017-18 पासून विचारलेले प्रश्न आहेत ना, तेच प्रश्न आपण याच्यामध्ये घेतले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये नोट डाऊन करा. तर कोल्हापूर या ठिकाणी नाही आहे. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी STSची स्थापना करण्यात आली? STSची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली बरं? ATS स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आलेली होती? तर 2004मध्ये STS म्हणजेच ATSची स्थापना करण्यात आलेली होती. पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलचे पदोन्नती झाल्यानंतर कोणते? तर नायक कॉन्स्टेबल हे वरचं पद त्यांना काय मिळलं जातं. माहीत असावं, पाठ करून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. IMP प्रश्न आहे. SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेचा असतो? SRPFचा रेझिंग डे पण असतो बघा. तर कोणत्या तारखेला असतो? तर 6 मार्चला कोणता डे असतो? तर रेझिंग डे SRPFचा. पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? राज्य राखीव दलाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? तर काय म्हणून संबोधले जाते? तर समादेशक म्हणून संबोधले जाते. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? म्हणजे महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद आहे. कोणतं आहे? पोलीस महासंचालक विचारलेला प्रश्न आहे. फेब्रुवारी 18मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. बरोबर. पोलीस महासंचालक. पोलीस खात्यातील सर्वोच्च पद पोलीस महासंचालक. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे म्हणजे ध्वज प्रदान दिवस हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे म्हणजे ध्वज प्रदान दिवस तर 2 जानेवारीला रेझिंग डे म्हणजेच ध्वज प्रदान दिवस साजरा केला जातो. कोणाचा? तर महाराष्ट्र पोलिसांचा. महाराष्ट्रात IRB भारतीय रिझर्व्ह बटालियन क्रमांक 14 कोठे आहे? काय आहे? IRB भारतीय रिझर्व्ह बटालियन क्रमांक 14 कोठे आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. पोलीस स्मृती दिन हुतात्मा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिन किंवा हुतात्मा दिन 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. पोलीस स्मृती दिन किंवा हुतात्मा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो.
दिनविशेष. दिनविशेष बरोबर आहे. आणि IMP पण आहे. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस कोणते पद नाही आहे? हो, 4 वेळा विचारलेलं आहे आत्तापर्यंत. बरोबर आहे. महाराष्ट्र पोलीस दलात तर लान्स नाईक हे वालं पद नाही आहे आत्तापर्यंत. बरोबर आहे. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही आहे? लान्स नाईक. हवालदार आहे, हे बाकीचे 3 आहेत. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्त व्यवस्था नाही? तर कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्त व्यवस्था नाही आहे? तर अकोला या शहरामध्ये पोलीस आयुक्त व्यवस्था नाही आहे. पोलीस उपनिरीक्षक हे पद डॅश डॅश यांच्या मार्फतीने भरले जाते? तर पोलीस उपनिरीक्षक PSI हे कोणाच्या मार्फतीने भरले जाते? पोलीस उपनिरीक्षक हे पद तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या मार्फतीने भरले जाते. SRPF मध्ये कोणत्या दर्जाचे पद नाही? SRPF मध्ये कोणत्या दर्जाचे पद नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सहाय्यक पोलीस निरीक्षक या पद्धतीचे SRPF मध्ये पद नाही. महाराष्ट्रात येथे पोलीस डॅश डॅश येथे पोलीस आयुक्तालय नाही. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक C कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. अमरावती, सोलापूर, नाशिकमध्ये आहे. खालीलपैकी कनिष्ठ अधिकारी कोण? म्हणजे कनिष्ठ म्हणजे सर्वोच्चला उच्च. तर कनिष्ठ कोणता अधिकारी असतो खालीलपैकी? तर PSI हा काय आहे? कनिष्ठ अधिकारी आहे. कनिष्ठ विचारलेलं आहे PSIच. SRPF मध्ये कोणत्या शस्त्राचा वापर केला जातो? तर SRPF मध्ये कोणत्या शस्त्राचा वापर केला जातो? तर SLR चा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 1. सॉरी 303 रायफलचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 2. SRPF ग्रुप 16 कोणत्या ठिकाणी आहे? SRPF ग्रुप 16 कोणत्या ठिकाणी आहे? IMP प्रश्न विचारलेला आहे. तर कोल्हापूर या ठिकाणी आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते? राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते? तर CID म्हणून संबोधले जाते राज्य गुन्हे अन्वेषण विभागास. SRPF ग्रुप 3 जालनाची स्थापना कोणत्या साली झाली? SRPF ग्रुप 3 जालनाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1956 या वर्षी झाली. एखाद्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो? आता एखाद्या कर्मचारी जर लाच घेताना पकडला गेला तर त्यामध्ये पोलिसांचे पण विभाग असतात. तर त्यामधला कोणता विभाग त्याच्यामध्ये मुख्यतः तपास घेत असतो? IMP प्रश्न आहे. अरे IMPच प्रश्न घेतलेत आज ह्या व्हिडिओमध्ये आपण. ACB. खालीलपैकी राज्य राखीव पोलीस बलाचे कर्तव्य कोणते आहे? खालीलपैकी राज्य राखीव पोलीस बलाचे कर्तव्य तर कायदा व सुव्यवस्था राखणे. परत काय आहे? आपत्ती व्यवस्थापन, दहशतविरोधी कारवाई, महत्त्वाच्या स्थळांची सुरक्षा करणे. तर काय येणार आहे बघा याच्यामधलं उत्तर? वरीलपैकी सर्वच काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे कायदा सुव्यवस्था. हे 4ही पर्याय काय असणार आहेत? बरोबर असणार आहे. 4ही कर्तव्य काय आहेत? राज्य राखीव पोलीस दलाचे आहेत. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? नक्षलवाद बिमोड याच्याशी संबंधित आहे.
GRP म्हणजे काय? GRP म्हणजे काय? तर GRP म्हणजेच गव्हर्मेंट रेल्वे पोलीसलाच GRP म्हणतात. पोलीस उपनिरीक्षक हे पद महाराष्ट्र शासनाच्या पदांमधील कोणत्या वर्गाचे आहे? IMPI विचारलेलं आहे. पोलीस उपनिरीक्षक हे पद महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे बी या वर्गातील आहे. येतो शौर्यस्तो जय हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे? कोणत्या दलाचे आहे? येतो शौर्यस्तो जय तर फोर्स वन विभागाचे आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चित्र आहे? महाराष्ट्र तर हाताचा पंजा हे काय आहे? त्या ध्वजावरती अभय निर्देशक चित्र आहे. राष्ट्रीय स्तरावरील NSG हे धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? NSG विशेष पोलीस दल धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल तर कोणते आहे? 6 वेळा विचारलेले बरोबर आहे. याचं उत्तर असणार आहे बघा IMPI नोट डाऊन करा. फोर्स वन NSG. गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेले केंद्रीय अर्धसैनिक बल कोणते? तर CRPF हे काय आहे? केंद्रीय अर्धसैनिक बल आहे गडचिरोलीमधलं. SRPF जवानाच्या उजव्या खांद्यावर काय असते? SRPF जवानांच्या उजव्या खांद्यावर काय असते? ओळखा बरं, कमेंट करून सांगचाल उत्तर का सांगू? बरं चला सांगते. SRPF या जवानांच्या उजव्या खांद्यावरती काय असते? SRPF ग्रुप क्रमांक असतो. काय असतो? SRPF ग्रुप क्रमांक. ग्रेहाउंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे? ग्रेहाउंड्स नक्षल विरोधीसाठी स्थापन केलेले आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? 8 वेळा आत्तापर्यंत प्रश्न विचारलेला आहे बघा. तर गोरेगाव या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे? पोलीस भरतीसाठीच खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. IMPI आहे गडद निळा हा रंग आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? उपविभागीय पोलीस अधिकारी हा कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? तर उपविभागीय तर पोलीस उपाधीक्षक या दर्जाचा अधिकारी असतो. उपविभागीय पोलीस तर पोलीस अधीक्षक. इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. इंटरपोल आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या प्रशिक्षण संचालनाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक प्रशिक्षण संचालनाची स्थापना कधी झाली? तर 1906 रोजी झालेली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र पोलीस दलाची ही जी स्थापना आहे ना, IMPI प्रश्न आहे बघा. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर एकूण किती तारे असतात? पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनांवर एकूण किती तारे असतात? वाहनांवर एकूण किती तारे असतात? IMPI प्रश्न आहे. तर 3 तारे असतात. राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना SRPF मध्येच विचारलेलं आहे बरोबर. IMPI आहे 1948 रोजी झालेली आहे. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना. भारतीय पोलीस सर्वोच्च जनक म्हणून कोणाला मानले जाते? भारतीय पोलीस सर्वोच्च जनक म्हणून कोणाला मानले जाते? तर सरदार पटेल यांना मानले जाते. NIA या संज्ञेचे विस्तारित रूप कोणते? तर NIA तर काय आहे याचं विस्तारित रूप? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIAचंच विस्तारित रूप आहे. महाराष्ट्र पोलीस दलात रायझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
तर 2 जानेवारी हा रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. FIR म्हणजे काय? FIR, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, राज्य सूची. महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी दर्जाचे आहेत. तर कोणते? महाराष्ट्र कारागृह IMP आहे विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी कोणत्या दर्जाचे आहेत किंवा यापैकी? तर अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे आहेत. रॅपिड ॲक्शन फोर्स हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे? रॅपिड ॲक्शन फोर्स विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे? काय असणार आहे उत्तर याचं? ऑप्शन क्रमांक 1, CRPF. सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते? सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर, तर महाराष्ट्र पोलीस स्टेशन हे काय आहे? पहिले राज्य आहे. सर्व जिल्ह्यांमधील सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले. देशातील दहशतवादी संघटना तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? तर कोणती आहे? NIA हे काय आहे? केंद्रीय यंत्रणा आहे दहशतवाद्यांचा तपास करणारी. समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी करण्यात येते? IMP प्रश्न आहे पोलीस भरतीवाल्यांसाठी बरं का. समोरची व्यक्ती खूप वेळा विचारले, बरोबर आहे. खोटं बोलत आहे हे तपासणी करण्यासाठी कोणतं? ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे बघा. नंतर C-16 फोर्सचे ब्रीद वाक्य काय आहे? वीरभोग्य वसुंधरा हे ह्याचं काय आहे? ब्रीद वाक्य आहे. आता प्रकारे आपण ह्याच्यात 72 थोडे कमी प्रश्न घेतलेले आहेत. तर पोलीस भरतीवर आधारित आणि हे पोलीस प्रशासनावर आधारिताचे प्रश्न आहेत बघा. असेच आपण रोज आपल्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन आन्सर जोपर्यंत तुमची पोलीस भरती कंप्लीट होत नाही ना तोपर्यंत घेणार आहे. आणि प्रत्येक प्रश्न हा 3-4 वेळा विचारलेला असेल परीक्षेत, असेच प्रश्न आपण काढणार आहोत. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. PDF देखील तुम्हाला भेटून जाईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. याच्यासाठी काय तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत किंवा काय याची असं काही नाही आहे. फक्त व्हिडिओ पाहायचा आणि सबस्क्राईब करायचं.